आता फोटो प्रिंटच्या केकचे डिझाईन म्हटलं की माझा आवडता विषय. नमस्कार मंडळी. तर आज आपल्याला होता 4 केकची ऑर्डर आणि आजचे सर्व केक चॉकलेट फ्लेवर मध्ये होते. हा होता पहिला केक जो आपला 1 किलोचा होता. आणि आज ना माझ्या अशी वेळ आली होती की पॅलेट नाईफ नव्हता म्हणून मला सुरीने सर्व केक कंप्लीट करावे लागले. कारण तुम्हाला तर माहितच आहे की आपल्या नव्या रूमवर आपलं केकचं सर्व साहित्य असतं. नेमकं पॅलेट नाईफ आणायलाच विसरले म्हणून काय करायचं, मग आता सुरी घेतली आणि सर्व केक कंप्लीट केले. आणि फोटो प्रिंट केक असले ना तर आधी तर मी सर्व केक असे कोटिंग करून ठेवते आणि जसा कस्टमरचा कॉल येईल ना तसं मी मग प्रिंट कट करून शिनी त्याच्यावर लावते. आणि ह्याचा राऊंड आकार ना सिद्धेशना असा मस्तपैकी मला कट करून दिला. हे जे बाजूने ढग लावलेत ना ते सुद्धा इडिबल प्रिंट मध्ये काढून आणले होते आणि असे एक एक केक ना कंप्लीट होत होते. आणि खरं सांगायचं ना तर फोटो प्रिंटचे केक ना करायलाही सोपे आणि दिसायला एकदम सुंदर असतात. हा जो दुसरा केक होता ना आईसाठी स्पेशल होता, कोणती साडी नेसू अशा थीमवर. आणि त्यासाठी ना डिझायनर, पैठणी, बनारसी अशा छोटे छोटे स्टिकर काढून आणले होते आणि ते मस्तपैकी असे केकवर लावून घेतले. आणि हा जो तिसरा केक होता ना डॉरेमॉन थीम मध्ये होता आणि ह्या केकची ऑर्डर आपल्याला कळव्यावरून आली होती. चला तर मग इथे मस्तपैकी आपले केक सर्व तयार झालेले आहेत. आणि तुम्हाला कशी वाटली ह्या केकची डिझाईन कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला पण जर असे छान छान केक बनवायचे शिकायचे असतील तर आपली नेक्स्ट बॅच आहे 6 मे आणि 10 मे ला. वर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमची सीट बुक करू शकता. चला तर मग पटकन व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब